महाराष्ट्रातील 5वं शक्तीपीठ आई एकविरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। नवरात्र उत्सवाच्या दिवसामध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। तर प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। कणकवली तालुक्यातील कासारडे येथील युवा चित्रकार ओंकार मिस्त्री यांनी नवरात्रोत्सवानिमित्त तुळशीच्या पानांवर देवीची 9 चित्र साकारलेली आहेत। प्रत्येक पानाचा आकार 1 इंच रुंदी आणि 1.5 इंच उंची असा असून प्रत्येक चित्रासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागला। ओंकार यानं यापूर्वी सुद्धा विविध स्पर्धांमध्ये आपली कला सादर करून वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। नवी दिल्लीतील कालकाजी मंदिराला नवरात्रीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। यातच आता देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। वाराणसीच्या अष्टभुजी मंदिरातही भाविकांनी मांदियाळी दिसून आली। शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वाराणसीतील दुर्गाकुंड मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानंही विशेष तयारी केलेली आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। हरसिद्धी मंदिरामध्ये सध्या पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिकची ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिका मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पहाटे घटस्थापना करून विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। फक्त नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक सुद्धा दर्शनासाठी रांगा लावत आहेत। आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव सुरू झाला आहे। शारदीय नवरात्रोत्सवाला देशभरामध्ये सुरुवात झाली असून आज घरोघरी घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते। नवरात्रीनिमित्त देशभरातील देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। यातच आता मुंबईतील मुंबादेवी मंदिरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानं सुद्धा मोठी तयारी केली आहे। महाराष्ट्रातील कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून देवी पहाटे 2:15 वाजता वाजत गाजत सिंहासनावर विराजमान झाली। सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे देवींची नित्यपूजा सुद्धा पार पडली। 3.5 पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आलं। या काळामध्ये मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 346 ठिकाणी सार्वजनिक दुर्गामूर्ती तर 40 खासगी देवीची घटस्थापना केली जाणार आहे। ठिकठिकाणी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलं आहे। बाजारपेठा नवरात्र उत्सव मित्रमंडळ सावंतवाडीच्या नवदुर्गेचं आगमन झालं आणि यावेळी या मंडळाचं 35वं वर्ष आहे। अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा इथं तुळजाभवानीची घटस्थापना करण्यात आली। ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। घटस्थापनेच्या निमित्तानं खैरे आणि दानवे यांच्या हस्ते देवीची महाआरती सुद्धा करण्यात आली। नांदेडच्या माहूरच्या गडावरती नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। माहूरगड राज्यासह देशभरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। 9 दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे। तर माहूरगडाच्या पायथ्यापासून महामंडळाच्या एसटी बसेसची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या कटरा इथं नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी भवन इथं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। माता वैष्णोदेवी भवन इथं सुंदर फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली।